करा चालू सर. नमस्कार. नमस्कार. तुमचा इथलं नाव आणि पत्ता सांगा. ज्ञानदेव मोहन डुकरे, माळेवाडी डुकरेवाडी, तालुका रावडी, जिल्हा अहमदनगर. डुकरेवाडीचे तुम्ही तालुका रावडी, बरोबर आहे. तर आता या ठिकाणी आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये, तर झाडं किती आहे सगळे? 700 झाडे. 700 झाड आहे, बरोबर आहे. तर मला एक सांगा, तुम्ही यावर्षी सॉइल गोल्टेक कंपनीचं सर्वच प्रॉडक्ट वापरलेले. मागच्या वर्षी तुम्ही निम्म्यापासून निम्मे प्रॉडक्ट तुम्ही वापरले होते, बरोबर आहे. म्हणजे निम्म्यापासून तुम्ही माझ्याकडे प्लॉट दिला होता. यावर्षी तुम्ही रेस्ट पासूनच सगळे प्रॉडक्ट वापरले. त्यामध्ये तुम्ही अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, त्याच्यानंतर फंगी गोल्ड, वॉटर गोल्ड, सिलिका गोल्ड, फ्लावर गोल्ड, साईज गोल्ड प्लस सगळेच तुम्ही प्रॉडक्ट वापरलेले. तर आता तुमच्या हातात आपण जे फळं बघतोय, ही जी क्वालिटी आहे एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे. म्हणजे आता जर बघितलं आपण हे फळं तर 450-500 ग्रॅमपर्यंत साईज गेली आणि युनिफॉर्म साईज आहे सर, बरोबर आहे, सगळीकडे एकसारखी. तर मग एकंदरीत तुम्हाला डाळिंब जे तुम्ही आता उत्पादन घेताय डाळिंबमध्ये, तर केमिकलपेक्षा तुम्हाला ऑर्गॅनिकचं कसं वाटतं? ऑर्गॅनिककडे तुम्ही आता वाटचाल केली मागच्या वर्षापासून. ऑर्गॅनिकचा फायदाचे कारण की आम्हाला रिझल्ट भेटला. रिझल्ट फायदा झाला. तसं केमिकलचे काय आहे दुष्परिणाम? काय केमिकल मुळे तेल येतो. बरं. तेल्यामुळं मग नुकसान होतं. आता तुमच्या प्लॉटमध्ये कुठंच एक सुद्धा तेलाचं फळ सापडलेलं नाही. प्लॉटला किती महिने झाले आता? पूर्ण 6 महिने पूर्ण झाले. 6 महिने झाले शेतकरी मित्रांनो यांच्या प्लॉटला. तर अजून 1 महिना टाइम आहे हार्वेस्टिंग. आपण जर यांच्या हातात साईज जर बघितली तर एकदम जबरदस्त साईज झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे योगदान आहे तुम्ही देताय, म्हणजे जे मी तुम्हाला शेड्यूल देतोय ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय. वेळच्या वेळी मला तुम्ही कळवता त्याच्यामध्ये बदल काय केले पाहिजे. तुम्हाला वातावरणानुसार त्याच्यामध्ये आपण बदल करतो थोडासा, बरोबर आहे. शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून, जर तुम्हाला तेलाला आणि इतर रोगांना जर कंट्रोल करायचं असलं तर तुम्हाला सेंद्रियकडे वळावं लागेल. दुसरी गोष्ट, आता सगळेच चला आपण थोडं पुढं बोलत जाऊ. सगळेच झाडं एकसारखे, बरोबर आहे. आणि ओव्हरलोडिंग माल आता किती सेटिंग किती असेल याच्यावर झाडांना? 150 ते 200 सेटिंग, बरोबर आहे. म्हणजे सगळं असं झाड असं फळांनी लगडलेलं आहे, बरोबर आहे. इकडं पण घ्यायचं. आता इथं जर बघितलं तर एक सारखं सगळीकडं जबरदस्त आहे सगळीकडे माल, बरोबर. एकदम पाल्यामध्ये माल टाकलेला आहे सगळं, बरोबर आहे. तर मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत मागच्या वर्षाचा अनुभव काय होता? मागच्या वर्षी ना आम्ही तुम्हाला आमची जवळ सेटिंग झाल्यानंतर तुम्हाला मेच्या पुढं प्लॉट दिला. मेच्या पुढं तुम्हाला आम्ही आमच्या शेतात बोलवलं. मेच्या पुढं? हो. निम्म्यापासून आपण आपला कॉन्टॅक्ट झाला होता. हो. तर त्यानंतर आम्हाला तुम्ही जसं साईज गोल्ड, अमृत गोल्ड त्याची माहिती दिली. नंतर तुम्ही जे तेल आमच्याकडे म्हणजे ॲक्टिव्ह व्हायला लागला होता, ज्या पुढं आपल्याला आढळला होता, तर तुम्ही आम्हाला ट्रीटमेंट दिल्याप्रमाणे आम्ही केली. तर आम्हाला तेल्या जागेवर तुम्ही मागच्या वेळेस थांबून आणि आम्हाला मागच्या वेळेस याच्या फळाच्या याच्यामध्ये साईज गोल्ड प्लस, बायोसृष्टी, परत हे अमृत गोल्ड हे प्रोडक्ट इतका चांगला रिझल्ट भेटला का 1 नंबर माल गेला आमचा मागच्या वेळेस. आता यावर्षी पण 1 नंबर जाणार आहे. यात काही शंका वाटते तुम्हाला? काहीच नाही. अजून काय बदल करायला पाहिजे तुमच्या मनाला? काय वाटतं म्हणजे अजून ट्रीटमेंटमध्ये काही बदल करायला पाहिजे? त्याचं बदल नाही, आम्हाला साईजच गरज आहे. आता साईज आता बऱ्याचशा डाळिंब शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची म्हणजे साईजची समस्या असते. त्यासाठी आपलं जे साईज गोल्ड प्लस प्रोडक्ट आहे ते जर आपण लिंबू साईज पासून चालू केलं, लिंबू साईज पासून, तर नक्कीच कलर आणि साईज या 2 गोष्टी चांगल्या. आता हे तुमच्या हातात उदाहरणच आहे, बरोबर आहे. किती ऍप्लिकेशन झालेले साईज गोल्ड प्लस? आमचे 3 ऍप्लिकेशन 3 ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट झाला, बरोबर आहे. तर मागच्या वर्षी तुम्ही मार्केटच केलं सगळं, बरोबर आहे. मार्केटला मागच्या वर्षी रेट चांगला भेटला आणि यावर्षी अपेक्षा आहे की तुम्हाला रेट चांगलाच भेटला. मालाची तुमची गुणवत्ता क्वालिटी जर बघितली एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे. तर या ना पुढं मग
तेलाची सगळ्यात महत्वाची आता जे डाळिंब शेतकरी आहे, तर त्यांना तेलाची समस्या जाणवतीच प्रत्येक शेतकऱ्याला, बरोबर आहे. तर आता तुम्ही मागच्या वर्षी थोडा तेला दिसला, आपण तो कंट्रोल केला, या वर्षी कुठे औषधाला याचा तेल सापडला नाही, बरोबर आहे. म्हणजे एक जिवंत उदाहरण आहे की रासायनिक शेतीकडून ऑर्गॅनिक वळवावा शेतकरी वळालंच पाहिजे. त्यात फळबागेला एकदम जबरदस्त रिझल्ट. तेलासाठी रोगाला जर कंट्रोल करायचं असलं तुम्हाला तर ऑर्गॅनिक शिवाय पर्यायच नाही. तुम्हाला सांगू, प्रत्येक डाळिंब शेतकऱ्यांना सांगू, तेलाला जर कंट्रोल करायचं असलं तर तुम्ही पोषणावर भर द्या आणि झाडाचं पोषण वाढवा, रासायनिक कमी करा, ऑर्गॅनिक ट्रीटमेंट करा, नक्कीच तुम्हाला रोगापासून मुक्ती भेटणार, बरोबर आहे की नाही. आता हे जर झाड बघितलं याची कलर शायनिंग किती जबरदस्त आहे बघा इथं, हे बघा चकाकी वगैरे एकदम छान आहे आणि एकदम हेल्दी झाड आहे, बरोबर आहे की नाही. इकडे दाखवा, हे बघा पूर्ण ओव्हरलोडिंग झाड. रेस्ट पिरियड मध्ये काम केलेलं सगळ्यात हा तुमचा तो एक फायदा होतो का तुम्ही रेस्ट पिरियड मध्ये काम करता. रेस्ट पिरियड मध्ये काम केलं. तर इथं दाखवा खाली बघा, आणि पालक पण किती जबरदस्त साईज, म्हणजे पूर्ण माला झाकलेला आहे पाल्यामध्ये, बरोबर आहे. पक्ष्यांचे घरटे आहे बघा, तसं केमिकलच्या बागामध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही जास्त. त्याचे फायद्याचे निसर्गाला पण मान्य आहे का तुम्ही जे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट करताय ती पण निसर्गाला मान्य आहे आणि मातीला पण मान्य आहे. आपण काय सांगणार असतो तर मातीवर काम करा, मातीची जर ताकद वाढवली, सेंद्रिय कर्ब जर वाढवला तर वरती रोगराईचा विषय एकदम कमी होईल आणि जरी आलं तर ते साधारणतः एक साध्या स्प्रेमध्ये कंट्रोल होऊन जाईल, बरोबर आहे. बरोबर. सगळ्यात जास्त म्हणजे मातीवर काम केलं पाहिजे. मातीचं ऑर्गॅनिक कार्बन जर वाढवलं तुम्ही तर रोगराईपासून तुम्ही 100% वाचता. याचा अनुभव तुम्हाला आलेला आहे, बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला, मन रमतं का असं बागात आले? बागात आल्यावर रम नाही, निगोशीच वाटत नाही असं आहे. आणि दुसरं एक काल आपल्या केडी चौधरी नाशिकचे आणि इंदापूर आणि पुण्यावाले मार्केट ते केडी चौधरी व्यापारी ते स्वतः आले, त्यांनी सांगितलं म्हणजे उत्तम प्लॉटला भेट देऊन गेले आमच्या प्लॉटला. त्यांनी प्लॉट सांगितलं एक नंबर प्लॉट आहे, खरोखर एक नंबरच माल आहे ना आता. तर बघितलं आपण सगळं ते एक नंबरच आहे ना. हे बघा हे निश्चित सफरचंद सारखं दिसत आले बघा, म्हणजे काश्मीरचा अनुभव आपण इथंच घेऊ, बरोबर आहे की नाही. तर नक्कीच आता तुम्ही एवढं सुंदर डाळिंब पिकवलंय आणि दरवर्षी तुम्ही असंच पिकत राहा असं मी देवाकडे प्रार्थना करतो आणि शेतकऱ्यांचे चांगले पैसे व्हावं. दुसरी गोष्ट त्यांच्या आत्मसन्मान वाढावा. या सगळ्याच गोष्टीसाठी आपण प्रयत्नशील राहू आणि प्रयत्न करतोय पण आपण त्यासाठी. शेतकरी समाधानी जर झाला तर जग सुखी, बरोबर आहे की नाही. मग आपण थोडंसं असं तुम्ही दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलाय, तुम्हाला साईज भेटते, त्याच्यानंतर तुम्हाला कलर भेटतोय, रेटही भेटतोय. हा सगळ्या गोष्टीचा संगम तुम्हाला बसलाय, आज साधता आलाय. हे प्रत्येक शेतकऱ्याला जमलं पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांना पिकावता येतं, विकता येत नाही, बरोबर. थोडंसं हे मी जर दृष्टिकोन ठेवला, विचारपूर्वक निर्णय जर घेतला तर नक्कीच डाळिंब शेती परवडण्यासारखी, बरोबर आहे. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा माझ्याकडून. आणि इतर आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही आजूबाजूच्या शेतकऱ्यांना असं समजू शकतो का रासायनिक शेती करण्यापेक्षा ऑर्गॅनिक शेती जैविक शेतीकडे वळलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीपासून होणारे तोटे हे फार आहेत आणि ऑर्गॅनिक शेतीपासून उत्पादन चांगलंच, क्वालिटी आणि मार्केटिंगला एक नंबरचा होणारं असं हे प्रोडक्ट आहे. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिकचे साईज गोल्ड, अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड हे प्रोडक्ट इतके सुपर आहेत का त्यांना आपल्या बागेची कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटतं आणि रोगराईला कमी बळी पडतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगराईपासून तुम्ही वाचता.
चांगली गोष्ट आहे. आमचे डाळिंबीचे डॉक्टर भुसाळ साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आहे. त्यांच्यामुळेच हे जे फळ सुंदर आहे हे रवींद्र भुसाळ साहेब यांच्यामुळेच आमची बाग आज त्यांनी आम्हाला जर हे मागच्या वर्षीपासून मार्गदर्शन नसतं केलं तर हे फळ आम्हाला हातात घेण्याजोगे सुद्धा नसते असं आम्ही सांगतो. त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. ठीक.